नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 25 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही GSचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकताच राष्ट्रीय गणित दिन कधी साजरा केला गेला असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. बिबट्या स्टेटस 2018 किंवा ज्यालाच आपण लिओपर्ड स्टेटस 2018 असं म्हणू शकतोय, नुसार भारतातील बिबट्यांची संख्या किती आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक रिपोर्ट जारी केलेला आहे लिओपर्ड स्टेटस 2018. तर याच्यानुसार भारतामध्ये बघा 12,852 इतकी बिबट्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, 12,852. बघा, लास्ट टाइम जेव्हा सर्वे केलेला म्हणजे 2014ला जेव्हा हा सर्वे करण्यात आलेला होता तेव्हा बिबट्यांची संख्या जी होती ती 7,910 इतकी होती. तर आता 2018च्या सर्वेनुसार ती 12,852 आहे. तर जवळपास 60% ही संख्या जी आहे ती वाढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता बिबट्यांची संख्या सर्वाधिक असणारं राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश प्रथम स्थानी आहे बिबट्यांच्या संख्यामध्ये, ज्या ठिकाणी 3,421 इतकी संख्या आहे बिबट्यांची. तर 2 नंबरवरती आहे कर्नाटक, जिथे 1,783 बिबट्यांची संख्या आहे. तर 3 नंबरवरती आपलं महाराष्ट्र राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, जिथे 1,683 इतकी बिबट्यांची संख्या आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर इथे अजून एक गोष्ट रिलेटेड करू शकतो आपण. बघा, अलीकडेच 2018ची वाघ गणनेच्या रिपोर्टनुसार बघा भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे. तर भारतामध्ये वाघांची संख्या आहे सध्या 2,967. बघा, संपूर्ण जगाचा विचार केला तर पूर्ण जगामध्ये वाघांची संख्या जी आहे ती 3,900 आहे. तर सर्वाधिक वाघ जे आहेत ते आपल्या भारतामध्येच आढळतात विद्यार्थी मित्रांनो. तर हा पॉईंट देखील इम्पॉर्टंट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय नेत्यास नुकताच द लीजन ऑफ मेरिटने सन्मानित केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2. श्री नरेंद्र मोदी यांना द लीजन ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा, द लीजन ऑफ मेरिट हा अमेरिकेच्या सर्वोच्च सेना पदकातील एक पदक आहे, जे विदेशी अधिकाऱ्यांना प्रदान केलं जातं. आता नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे किंवा याने का सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा, कारण यांनी दोन्ही देशांच्या मध्ये रणनीतिक विचारांना चालना देण्यासाठी जे नेतृत्व केलेलं आहे त्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना या द लीजन ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने हा अवॉर्ड जो आहे तो रिसीव केलेला आहे तरनजीत सिंधूंनी. आणि तरनजीत सिंधू कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, सध्या US मध्ये ते भारताचे राजदूत आहेत. आता बघा, अमेरिकेच्या या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC मध्ये बघा बरेच महत्त्वाचे हेडक्वार्टर्स आहेत. कुठले कुठले आहेत ते पाहूया. पहिलं आहे IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं हेडक्वार्टर आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर आहे. तर अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे NASA, हिचं देखील हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC मध्येच येतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर बघा, चलन जर बघायचं झालं तर ते आहे US डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत तिथले जो बिडन, जे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे. आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ज्या आहेत त्या तिथल्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जो बिडन आणि कमला हॅरिस यांना टाइम मॅगझिनद्वारे पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलं गेलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय किंवा जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहतोय त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही GSचा पोर्शन आपण पाहतोय
त्याचं जर तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला बेनिफिट होत असेल किंवा ती इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर तुमच्या जे कोण क्लोज फ्रेंड्स आहेत, जे अभ्यासू आहेत आणि ज्यांना आपल्या ह्या लेक्चरची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण. राष्ट्रीय किसान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 23 डिसेंबर. बघा 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन किंवा ज्यालाच आपण नॅशनल फार्मर्स डे म्हणतो तो साजरा करण्यात आलेला आहे. आणि हा 23 डिसेंबरलाच का साजरा करतात बघा. भारताचे 5 नंबरचे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिन जो आहे तो 23 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. बघा शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप काम केलेलं आहे चौधरी चरण सिंग यांनी आणि यांच्या स्मृतीला स्मरून राष्ट्रीय किसान दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. आता बघा येथे चौधरी चरण सिंग यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे. तर चौधरी चरण सिंग यांच्या नावावरून एक एअरपोर्ट देखील आहे, चौधरी चरण सिंग एअरपोर्ट नावाचं. तर ते जे एअरपोर्ट आहे ते लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा इथे इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. तर 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन किंवा ज्यालाच आपण गोवा लिबरेशन डे असं म्हणतो तो साजरा करण्यात आलेला आहे. तर 18 डिसेंबर रोजी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस साजरा करण्यात येतो. तर यावर्षीची आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवसाची थीम काय होती बघा, रिइमॅजिनिंग ह्युमन मोबिलिटी अशी ही थीम होती. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोपचे उद्घाटन केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 चीन. बघा चीनद्वारे अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे बघा, फास्ट. फास्टचा फुल फॉर्म बघायचा झाला तर तो आहे 500 मीटर ॲपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप असा. आणि ह्याचं उद्घाटन जे आहे ते चीनमध्ये करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता चीनद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर बघा चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश आहे, ज्याची राजधानी बघा बीजिंग आहे. बीजिंगमध्ये हेडक्वार्टर महत्त्वाचं हेडक्वार्टर आहे SCOचं, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं आणि चलन आहे तिथलं रेनबिन. तर अध्यक्ष आहेत सध्याचे शी जिनपिंग. त्याचबरोबर बघा चीनमध्ये एक शहर आहे तैवान नावाचं. तर अलीकडेच काय केलेलं होतं, CCTVने नजर ठेवणाऱ्या टॉप 20 शहरांची लिस्ट जारी करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये तैवान हे 1 नंबरवरती होतं विद्यार्थी मित्रांनो. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर बघा जगातील सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात देखील चीनमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची करंट अपडेट बघायची झाली तर लाईटवरती आधारित जगातील पहिला क्वांटम कम्प्युटर जो आहे तो बनवण्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे विद्यार्थी. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे पंतप्रधान मोदींनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी सेहत आरोग्य विमा योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 जम्मू आणि काश्मीर. बघा पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी सेहत आरोग्य विमा योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो 1 करोड लोकसंख्येला किंवा लोकांना कव्हर करण्यात येणार आहे. बघा जे लोक आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कव्हर केलेले नाही आहेत किंवा त्यांना कव्हर करण्यात आलेलं नाही आहे अशा लोकांना या सेहत आरोग्य विमा योजनेअंतर्गत कव्हर करण्यात येणार आहे. बघा आयुष्मान भारत योजना जी आहे ती जगातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना आहे आणि या योजनेअंतर्गत बघा लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंत हेल्थ कव्हर दिलं गेलं होतं आयुष्मान भारत योजनेअंतर्गत. तर बघा आयुष्मान भारत योजनेअंतर्गतच जम्मू आणि काश्मीरमधल्या जवळपास 30 लाख लोकांना कव्हर केलं होतं आणि जे राहिलेले आहेत ते सेहत आरोग्य विमा योजनेअंतर्गत त्यांना कव्हर करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या सेहत आरोग्य विमा योजनेची सुरुवात झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर जे केंद्रशासित प्रदेश आहे तो युनिव्हर्सल हेल्थ कव्हर मिळवण्याबाबत देशात पहिल्या नंबरवरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच पश्चिम बंगालच्या पहिल्या तेल व वायू रिझर्व्हचे उद्घाटन कोणी केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 धर्मेंद्र प्रधान. बघा सध्याचे पेट्रोलियम मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि यांच्याद्वारे अलीकडेच पश्चिम बंगालच्या पहिल्या तेल व वायू रिझर्व्हचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे.
तर बघा हे जे तेल वायू रिझर्व आहे हे भारतातील 8वं तर पश्चिम बंगालमधील पहिलं रिझर्व असणार आहे आणि याचं नाव काय आहे बघा, बंगाल बेसिन. आणि हे ONGC म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनद्वारे भारताचं 8वं उत्पादन बेसिन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा पश्चिम बंगालमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे आहे मॅपमध्ये पश्चिम बंगाल, ज्याच्या शेजारील राज्य बघा बिहार, झारखंड, उडीसा, सिक्कीम, आसाम, इकडे भूटान, तर इकडे नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहे. त्याचबरोबर बघा पश्चिम बंगालला राज्याचा दर्जा मिळाला 1950ला, तर राजधानी कोलकाता ही आहे आणि कोलकाता बघा कोलकाता हे हुगळी नदीच्या किनारी आहे. त्याचबरोबर बघा राज्यपाल आहेत श्री जगदीप धनखर, तर मुख्यमंत्री आहेत श्री ममता बॅनर्जी, ज्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या मेंबर आहेत. विधानसभेमध्ये 295, लोकसभेमध्ये 42, तर राज्यसभेमध्ये 16 मेंबर्स आहेत. बुक्सा राष्ट्रीय उद्यान इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर गोरुमारा राष्ट्रीय उद्यान ही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत पश्चिम बंगालमध्ये. तर जलदपारा, चापरामारी आणि महानंदा ही महत्त्वाची अभयारण्य आहेत. व्याघ्र प्रकल्प बघा सुंदरबन व्याघ्र प्रकल्प स्टारमार्क करून ठेवा, बरेच वेळेला परीक्षेला विचारलं जातं. तर प्रमुख नद्या आहेत गंगा, भागीरथी, ब्राह्मणी, दामोदर, हल्दिया आणि तिस्ता. बघा करंट अपडेट जर बघायचं झाल्या तर मातर स्मृती योजना, स्नेहर पोरोश योजना आणि प्रोचेस्टा योजना राबवण्यात आलेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये. त्याचबरोबर बघा भारतातील पहिला टायर पार्क हा पश्चिम बंगालमध्येच ओपन करण्यात आलेला आहे. तर जगातील पहिली ट्रॉम लायब्ररी देखील कोलकाता पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा भारताची पहिली अंडर वॉटर ट्रेन जी आहे ती देखील पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर भारतातलं पहिलं रेस्टॉरंट ऑन व्हील हे देखील पश्चिम बंगालमध्ये चालू करण्यात आलेलं आहे. तर एवढ्या महत्त्वाच्या करंट अपडेट्स आहेत पश्चिम बंगालबद्दल, ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच हरियाणाच्या कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित केला गेला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, कुरुक्षेत्र. बघा हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी अलीकडेच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश दिला होता. बघा याचं आयोजन जे आहे ते 25 डिसेंबर रोजी करण्यात आलेलं आहे आणि 25 डिसेंबरला दुपारी 12 वाजता विद्यार्थी मित्रांनो देशभरातील शाळांमधील जवळपास 55,000 विद्यार्थी गीतेचं वाचन करणार आहेत आणि कोरोनामुळे हे आयोजन जे आहे ते ऑनलाईन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे अदर ऑप्शन जे दिलेले आहेत ते हरियाणामधीलच काही शहरं आहेत, तर त्यांच्याशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा झज्जर, भारताचे सर्वात मोठे कॅन्सर सेंटरचं हॉस्पिटल जे आहे किंवा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचं उद्घाटन झज्जर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर गुडगाव बघा ISA ज्यालाच आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणतो, याचं हेडक्वार्टर जे आहे ते गुडगावमध्ये आहे. तर प्रोजेक्ट एअर केअरची सुरुवात देखील गुडगावमधूनच करण्यात आलेली आहे. तर फरीदाबाद बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सूर्यकुंड मेळ्याचं आयोजन हे फरीदाबादमध्ये करण्यात येतं. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. अलीकडे क्रीडा मंत्रालयाने स्पर्धात्मक खेळ म्हणून कोणत्या क्रीडा प्रकाराला औपचारिक मान्यता दिली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 2, योगासन. क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून औपचारिकरित्या मान्यता दिलेली आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.